पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्ये साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती, तर सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू. पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालण्यात येणाऱ्या ॲपचीही मदत. भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका. पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही. आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय, तर पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी. सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावर हल्ला करू. बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या. बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलुर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य. बांगलादेश सरकारचं रहमान यांच्या वक्तव्याशी फारकत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा आज सत्कार सोहळा. निमंत्रण नसल्यानं शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, तर मवियाच्या माजी मुख्यमंत्र्यांची पाठ. अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाटांचा संताप. लाडकी बहिणीचा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. पुण्यातील कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट. पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमधील कार्यक्रमामध्ये पवार आणि अदानी एकत्र. भिवंडीमध्ये आईची 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या. 12, 7 आणि 4 वर्षीय मुलींसोबत महिलेची आत्महत्या. कामावर गेलेला पती घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. मुंबईमध्ये मध्य रेल्वे आणि मोटरमन संघटनेतील सीसीटीव्हीवरून वाद चिघळला. अतिरिक्त सेवा बंद करण्याचा मोटरमनचा इशारा. 1810 लोकलचं वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा ईमेल. मंदिर बॉम्बनं उडून देण्याची धमकी. साई संस्थानांसह पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लेईराई देवीच्या यात्रेनिमित्त चेंगराचेंगरी. 7 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.